धावेने तो संघ पराभूत झाला. आतिशने मॅच आणली होती, ते प्रमोदने मॅच आणली. म्हणजे शेवटच्या वेळेस त्या प्रमोदला उभं राहणं गरजेचं होतं क्रीजवर. सिंगल डबलचा खेळ, मात्र तो मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न केला प्रमोदनं. ही चुकी झाली. चुकी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन घोर चूक. थोडंसं संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. चला, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी SM जिम फिटनेसचे सर्वेसर्वा तसेच युवा सेना अध्यक्ष शिवसेना शुभमजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करावा. SM जिमचे सर्वेसर्वा शुभमजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. मात्र पाटील ब्रँड कुणाल पाटील, जे 3 गिफ्ट तुम्ही कबूल केलेत ना सेहवागला, त्या तुम्ही द्या. चला जाऊया या मॅचच्या दिशेनं. पहिली सेमीफायनल मॅच. चला मॅचला करूया सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या ऐकूया आमचे झहीर यांना. शुभम म्हात्रे साहेबांकडून देखील या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलेलं आहे. त्यांचं मी साई स्पोर्ट्स पाणजू यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद शुभमजी म्हात्रे साहेब. प्रत्येक वर्षी न चुकता न विसरता सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेब पाणजू प्रीमियर लीगसाठी सहकार्य करतायत. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि वळतो या पहिल्या सेमीफायनल मॅचच्या दिशेनं. आणि या आपण ऐकूया झहीर यांना. चला आपण सन्मानाच्या दिशेनं वळतोय. आज वेळात वेळ काढून सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेब या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला. स्क्वेअरचा फटका आहे. पॉइंट रिझर्वमध्ये फिल्डर आहे. सिंगल इथे मिळणार. मी आमच्या गावचे माजी सरपंच आशिष भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते शुभमजी म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करावा. प्रेमनाथ पाटील, ट्रॅक थोडीशी खाली करा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे म्हणून तुम्हाला म्हणतोय. क्लिंग बोल्ड, दांडी गोल या ठिकाणी पहिली विकेट मिळवली आहे. लाईव्ह टेलिकास्ट कॅमेरामॅन प्लीज थांबायचं. आपण कॅमेरामॅन मुख्य मंचावर आपला कॅमेरा वळवा. SM जिमचे सर्वेसर्वा शुभमजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान शिवसन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. धन्यवाद शुभमजी, तुम्ही इथे आलात. तुमचं मनापासून आभार आणि तुमचं जे सहकार्य आहे हे खूप लाख मोलाचं ठरले आमच्या या स्पर्धेसाठी. धन्यवाद, थँक्यू. चला जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं. या ऐकूया आपण झहीर यांना. धन्यवाद भरत राऊत सर. चला मित्रांनो, आपण पाहतोय पहिला उपांत्य फेरीचा सामना म्हटलं तर सेमी फाइनल नंबर 1 आपके सामने पेश होता हुआ. एक तरफ गावदेवी पांजू और एक तरफ वरिष्ठ टीम. पहली गेंदबाजी वहां पर विजय द्वारा
ऑन साइड गेंद को खेल दिया। गेंद स्क्वालिक क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 2 रनों पर धाव संख्या 2 गावदेवी पांजू 11 या संघ जे आपण पाहतोय पांजू प्रीमियर लीगचा थरार क्रिकेटचा महासंग्राम। आपण पहिला सेमीफायनल डीबीएन मीडियावर जे प्रेक्षक आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। शॉट चेंडूचा पूल खेळला ऑन साईडला चेंडू स्क्वालिक क्षेत्रामध्ये येतोय। पाहूया किती धावा उभारल्या जातील क्षेत्र होईपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला अकानी बाका वाय पाडी आपण पाहत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला अकानी धावसंख्या होती ती 4। पहिला षटक चालू असताना ग्रीज गोलंदाजीवर आहे। सुंदर अशी गोलंदाजी प्रेमनाथ एका बाजूला आपण पाहतोय निखिल आणि प्रेमनाथ ही जोडी मैदानात दाखल झाल्या। विकास शून्याचा चष्मा घालून मैदानाचा बाहेर गेला। फुल टॉच इन मिस टाइम आहे चेंडू हवामध्ये आहे झेलची संधी आहे पॉइंट मध्ये घातलाय झेल संपलाय खेळ फलंदाज बाद। निखिल तंबूची आश्रयाला दुसरा गडी बाद होतोय गावदेवी पांजू 11 या संघाचा। प्रेमनाथ तंबूच्या आश्रयाला जातोय दुसरा झटका टीमच्या उमेदला लागतो आपण पाहतोय। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो टॉस साठी या। बघा इथे आमचे मान्यवर आहेत आणि त्यांना जरा जायचं आहे त्याच्यामुळे मी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय टॉस करण्यासाठी दुसरे सेमीफायनल मॅच। एकविरा पलटण टीम कॅप्टन आणि एकविरा चॅलेंजर टीम कॅप्टन या प्लीज जरा। शुभमजी म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला टॉस करायचे आहे तर या प्लीज जरा प्लीज सहकार्य करा। एकविरा पलटण आणि गोट्या रत्नाकर आपण या जरा। थँक्यू रत्नाकर आणि थँक्यू करण। चला दोन्ही कर्णधार या पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय दुसरा षटक घेऊन येतो जय बहिर येतोय गोलंदाजी करण्यासाठी। स्ट्राईकला आपण पाहतोय तर निखिल आणि सचिन ही जोडी मैदानात आता दाखल झाल्या। 2 फलंदाज तंबूची आश्रयाला आपण पाहिल्या। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करते टॉस साठी या। फुल टॉस चेंडू होता ड्राईव्ह करायचा होता चेंडू आणि बॅटचा संबंध नाही आहे चेंडू जातो क्षणामध्ये निजाव चेंडूची सामता डॉट बॉल। एकविरा बाल्टन आणि एकविरा चॅलेंजर सेकंड सेमीफायनल नंबर 2 दोन्ही कर्णधार या आपल्याला विनंती करतो टॉस साठी। आपण हा सामना पाहतोय गावदेवी बांजू वॉरियर्स यामधील सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो। एक चांगली लढत आपण पाहतोय। लोकांमध्ये चेंडू होता खोदून काढला चेंडू जातो शॉट कव्हरला क्षेत्रक्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली गेली। एक धावाने निखिल आपलं खातं 2 धावांनी पोहोचतोय संघाला पोहोचतोय 5 या धावसंख्येवर। पहिला सेमीफायनल जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात बघतात त्यांच्यासाठी आणि डीबीएन मीडियावर घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय त्यांच्या माहितीसाठी। पहिला सेमीफायनल नंबर 1 खेळला जातोय। शॉट चेंडू होता ऑन साईडला गॅप मध्ये चेंडू होता निघून जातो सीमारेखा पलीकडे येतोय चौकार। निखिलच्या बॅटने हा चौकार आपण पाहिला आणि संघाची धावसंख्येला अकानी धावसंख्या होती ती 9। चला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा। एकविरा सचिनच्या बॅटने येतोय सचिनच्या बॅटने हा चौकार। दोन्ही कर्णधार आलेत आपण टॉस करून घेऊया आमचे अतिथी पाहुणे यांच्या सुभाष नाणेफेकीचा कॉल। 3 चेंडू आहेत 3 चेंडू नंतर आपण टॉस करूया। सचिनच्या बॅटने हा चौकार आपण पाहतोय धाव संख्येला अकानी देतोय 9 धावा होत्या ते दुसरं षटक चालू असताना जे आहे बहिरा गोलंदाजीवर आपण पाहतोय। चला थोडीशी घाई करता मित्रांनो 4:55 झाल्यात। ऑफ स्टंपला चेंडू होता खूपच बार वाईटचा इशारा येतो अवंत धावांनी संघाची धावसंख्येला अकानी
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. आपण पाहतोय पांचो प्रीमियर लीगचा थरार सेमीफायनल नंबर 1 आमचा वॉरियर्स आणि एका बाजूला गावदेवी पांजू 11 हा संघ आणि दुसरा सेमीफायनलचा नाणेफेकीचा कॉल थोड्या वेळात आपण या षटकानंतर. एका बाजूला एकविरा पानसन आणि एकविरा चॅलेंजर अशी दोन संघ. शॉट चेंडू क्रॉस फटका खेळा लॉंगनच्या डोक्यावर खेळा चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे षटकार. धावसंख्या राखाणी धावसंख्या धावून पोहोचते ती 16 16 धावा. बोहीरवर हमले चढवले जातात आणि या षटकारांनी धावसंख्याला आखाणी देतोय सचिन. हा सेमीफायनल हा खूप महत्वाचा सामना आहे. खांग मित्रांनो हा सामना काउंट सामने अपन पाहतोय. जो जीता वही इस मैदान पर आगे बढ़ेगा, जो हारा वो 365 इंतजार करेगा पांचों प्रीमियर लीग का एडिशन 6 के लिए. शॉट गेंद थी, गेंद काउंसर के मिस्टर में गेंद हवा में खिलाड़ी है और ले लिया कैच. बड़ी मछली जाल में. सचिन बैक टू डगआउट गॉन. चला या ठिकाणी आम्ही टॉसच्या दिशेने वळतो आणि SM जिमचे सर्व सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला आपण पाहतोय एकविरा पलटण आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे एकविरा चॅलेंजर्स. दोन्ही एकविरा टीम एकाच एरियातल्या दोन्ही टीम आमने सामने धडकणार सेमीफायनल मॅचमध्ये. SM जिमचे सर्व शुभमजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन्स विन होतोय. कॉइन्स विन झालाय आणि एकविरा पलटण टॉस जिंकले. वन द टॉस अँड चॉईस द फील्ड फर्स्ट. एकविरा चॅलेंजर्स तुम्हाला बॅटिंग करायची आहे. एकविरा पलटण शतरक्षण स्वीकारले या टीमनं. थँक्यू धन्यवाद शुभमजी, तुम्ही इथे आलात आणि प्रत्येक वर्षी आमच्या या स्पर्धेसाठी जे काही तुम्ही सहकार्य करतायत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू धन्यवाद. शुक्रिया शिवम सर जी, आपका बहुत बहुत शुक्रिया. आपला मनपूर्वक आभार. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला. इथं आपण पाहतोय आणि पहिला चेंडू निर्धाव येतोय. वाईटचा इशारा येतोय पण त्याकडून अवंत धावांनी संघाची धावसंख्येला अखाणी. एक धाव खूप निर्णायक आहेत. या सेमीफायनलचा सामना आहे. नॉकआउट सामने आपण पाहतोय. जो जिंकला तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. जो हारला तो 365 इंतजार करेगा. 365 इंतजार करना होगा. आउट साइड पर गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बॉल नीलन के बाहर. गेंद सी मारेगा बाहर. 4 रन. पांचू प्रीमियर लीग चौका. दोन षटकांचा खेळ पूर्ण होत आहे. धाव संख्या झाली आहे ती 21 धावा झाल्यात. 2 षटकानंतर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. एक चांगली लढत आपण पाहतोय. पांचो प्रीमियर लीगचा थरार क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामचा पहिला सेमीफायनल नंबर 1 आपल्या समोर सामना सुरू असताना आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि DBN मीडियावर जे प्रेक्षक आम्हाला पाहतात ऐकतात त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. DBN मीडिया एक सुंदरसा चॅनल. प्रवीण बाबू अडील आणि तसंच आपण धनंजय मांगेला या 2 व्यक्तीने या चॅनलला उभा केला आणि मित्रांनो आज पूर्ण जगामध्ये हा चॅनल आपलं नाव करतोय तो DBN मीडिया. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला थोडीशी घाई करत मित्रांनो. यानंतर अजूनही आपल्याकडे 2 सामने आहेत. ही पहिली इनिंग आपण पाहतोय आणि तिसरं षटक चालू असताना नितेश गेंदबाजी पण है. सुंदर सा चेंडू बीट करतोय. चेंडू जातो एक्स्ट्रामध्ये. निर्धाव चेंडूची सामता डॉट बॉल. एक डॉट चेंडू निर्धाव चेंडू खूप प्रेशर मध्ये आने. प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निकलता है. मंजिलें उन्हीं को मिल जाती है ना जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए.
और बेहतरीन शॉट है, गेंद हवा में, खिलाड़ी है, सुंदर सा झेल, फलंदाज बात। चौथा हादरा, चौथा गडी बाद होतोय. घावदेवी पांजू 11 या संघाच्या उमेदवाराला लागतो हा चौथा झटका. यानंतर दोन्ही एका गावातील संघ लढणार आहेत. दुसरा सेमीफायनल नंबर 2 मध्ये एकविरा पालटण आणि एका बाजूला एकविरा चॅलेंजर. टॉस जिंकलाय तर एकविरा पालटण याने संघाने, आणि आधी सांगितलं आम्ही करूया क्षेत्रक्षण. बैटिंग करनी होगी. बहुत ही बेहतरीन अहम मुकाबला, बिग फाइट, बिग लढत आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल होतो आणि खेत मितेशला पहिल्या चेंडूवर गडी, सेकंड चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पांचू प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम, महोत्सव आपल्याला पाहायला भेटते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांचू या मैदानात चांगली लढत, चांगली प्रीमियर लीगचा थरार आहे. आणि खेत न्यू बॅटर मैदानात दाखल झाला. चेंजअप व्हेरिएशन खूपच बाहेर चेंडू आहे. दोन्ही फंतदा अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आखाणी, वाईटचा इशारा, धावसंख्या 22, 22 जावा. तिसरं षटक चालू असताना सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतोय. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, आणि चायनामॅन हा फिरसी का जादूगर गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहे. क्लीन बॉल सुरक्षित करायचा होता आणि फलंदाज होता बाद. आणि के तंबूशी असलेला अजून एक झटका. काय गोलंदाजी चालू आहे. हा चेंडू आपण पाहिलं तर एकविरा नायगावमध्ये कपिल खेळतो ना, कपिल लेफ्ट हँड बॉलर आहे. पछाकडून नक्कीच या मितेश याला आपण पाहतोय तर 100 रुपये दिले जाणार ही गडी बाद केल्यामुळे. आणि मित्रांनो, सुचित करना म्हटले अपन भूल जाते हम बल्लेबाजी, क्योंकि दोस्तों ये गेंद लगी तो आप सक्सेस, नहीं लगी तो आप बर्बाद हो जाएंगे. और वही हुआ अनिकेत के साथ, क्योंकि वह भरत सर जी एकविरा नायगांव में कपिल जो गेंदबाजी करते हैं ना, लेफ्ट हैंड ऑफ द चाइनामैन, वही गेंदबाजी यहाँ पर मितेश द्वारा देखने को मिलती हुई नजर आ रही है. क्या गेंदबाजी है. मितेश चौधरी सर जी है वहाँ पर गेंदबाजी पर. एक छोटा पैकेज है. देखिए दोस्तों, यही प्रीमियर लीग से आपको आगे बढ़ने का मौका, क्योंकि दोस्तों ये प्रीमियर लीग गांव कप खेला जाता है कि आप आगे कैसे बढ़ेंगे. थोडासा घाई करा मित्रांनो. यानंतर एक इनिंग आहे, त्यानंतर 2 इनिंग, आणि त्यानंतर फायनलचा सामना आहे. आणि 5 वाजलेले आहेत. थोडीशी घाई करत राहा. एक चांगली लढत आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. पांचू प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, और विकेट कीपर के बाद बल्लेबाज बेसहारा. और एक विकेट. काय गडी बाद केलाय. म्हणजे तो वाईट नाही आला असता तर नक्कीच हॅट्रिक आपण पाहिली असती मित्रांनो. आता हॅट्रिकच्या मोख्यावर आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा गडी बाद, वाईट आणि विकेट. विकेट. काय गोलंदाजी चालू आहे मितेश यांची. काय गोलंदाजी करतोय. फलंदाजाला नाकाम करतोय आणि फलंदाज. आणि देखिए दोस्तों, यही प्रीमियर लीग से थरार है कि आप बड़े टीम में कैसे खेलेंगे, क्योंकि आपको तमाम बड़े टीमों के पुरुष आपको देख रहे हैं, हर खिलाड़ी आपको देख रहा है कि आप एक गांव एक फॉर्मेट में फिर कैसे आगे बढ़ेंगे, पांचों टीम में कैसे खेलेंगे. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला देवेंद्र. हार्दिक बॉल. ओहो, सुंदर अशी डिलिव्हरी. वाईटचा इशारा येतोय. विकेट, वाईट, विकेट, आणि विकेट नंतर वाईट. काय गोलंदाजी पण चालू आहे मैदानात मित्रांनो. हा क्रिकेटचा थरार आहे. हा पांचो प्रीमियर लीगचा थरार, प्रेशर आहे, दबाव आहे मित्रांनो. कोण दबावमध्ये बिखरतो, कोण निखरतोय. आपल्यावर विचारमंद आहे की आपल्याला बिखरायचं का निखरायचं आहे. आपल्याला काय करायचं ते मध्ये विचार करायचा आहे. कर्णधारांनी आपल्याला भूमिका दिली आहे, ती निभवायची आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते देवेंद्र. शॉर्ट चेंडू होता, खेळला ऑन साईडला. चेंडू जातोय लंगावला रिझन मध्ये, आणि चेंडू निघून जातोय सीमारेखा पलीकडे, येतोय चौकार. या चौकारांनी धावसंख्येला आणि धावसंख्या 27, 27 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकात दिला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा होणार, किती धावांचं आव्हान ठेवलं जाणार आहे. एक महत्वपूर्ण हा सामना सेमीफायनल नंबर 1
खूप सारा ट्रॉफी आपण पाहतोय मित्रांनो. कोण आज बॅट्समॅन मालिका वीर कोण घेऊन जाणार आहे, कोण आपल्या शोकेजमध्ये ही ट्रॉफी आपल्या घरामध्ये सजवणार आहे मित्रांनो. नक्की तो कोणता खेळाडू असणार आहे, आजची संध्याकाळ कोणाच्या नावावर असणार आहे आज आपण पाहतोय. तर थरार आपल्याला पाहायला भेटतोय. तमाम क्रिकेट रसिकांत प्रेक्षकांना आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो नक्कीच आज 10 तारीख आपण पाहतोय 2 दिवसानंतर आगरी प्रीमियर लीगचा थरार भाईंदर नगरीमध्ये जायला विसरू नका आणि निकडे जाऊन त्या टुर्नामेंटची शोभा आपण वाढवा अशी तुम्हाला विनंती करतोय. शॉट चेंडूचा पूल केलाय, चेंडू हवामध्ये आहे, झेलची संधी आहे, पाहूया झेल सुटला जातोय, चेंडू तडारवला गेलाय. 2 धावा अंकित केल्या जातील का आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 29. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 29 धावा झाल्या. झेलची संधी होती, झेल सुटला जातोय. कॅच विन द मॅचेस सांगितलं गेलंय मित्रांनो. कैच पकड़ो मुकाबला जीतो, कैच छोटा है मुकाबला नहीं छूटना चाहिए. मगर दोस्तों कभी हाँ कभी ना चल रहा है, कभी खुशी तो कभी गम है. ये धावसंख्या 29 झाली आहे. 29 धावा 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 गडी बाद झाल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि मित्रांनो तकीद 13 पासून 17 तारखेपर्यंत भाईंदर नगरीमध्ये आपण धावायला विसरू नका. आगरी प्रीमियर लीगचा थरार क्रिकेटचा महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. आणि मित्रांनो ज्याने आपला खेळ गाजवलाय असे असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहे. आगरी प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आणि खेळ मित्रांनो चांगले समालोचक, चांगल्या ऑर्गनाइज कमिटी आणि नक्कीच आम्ही पण तिकडे असणार आहोत आणि चांगली स्पर्धा आम्हाला पाहायला भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतोय. सुहास येतोय गोलंदाजी करण्यासाठी, संघासाठी पहिला शेवटचा षटक घेऊन येतोय. चांगला चेंडू टप्पा पर्यंत थोडासा खाली राहतो, चेंडू जातो एक्स्ट्रामध्ये. निजाव चेंडूची सामता डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावा उभारल्यानंतर आव्हान दिलं जाईल आणि कोणता संघ पहिला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला भेटणार आहे. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सुहास यांची. पहिला चेंडू निर्धाव ठेवून आणि ड्राईव्ह केला. चेंडू जातो लॉंग ऑनला. क्षेत्रक्षेपर्यंत थोडासा कसा क्षेत्रात आपण पाहतो. 1 धाव पूर्ण केली गेली. 1 धावांनी संघाची धावसंख्या 30. 30 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिली इनिंगमधला, पहिले सेमीफायनलमधला आपण पाहतोय. आणि 4 चेंडूमध्ये किती धावा, किमान एक मोठा फटका, कमान 40 धावापर्यंत मदल मारी जाणार का ते नक्कीच आपण पाहतोय. आणि श्वास गोलंदाजीवर आहे देवेंद्र आणि नक्कीच आपण पाहतोय. तर आणि हा बॅटर आहेत. सुंदर असा चेंडू खाली राहतो, परत विक्षित चुकतोय. 1 धावा पूर्ण केली जाईल का, धावची संधी आहे, थोडं चांगला येत नाही आहे. बॅकअप आहे तिथपर्यंत. 2 धावा अंकित केल्या गेल्या. जिथे 1 पण धाव नाही होती तिकडे 2 धावा झाल्या. पाहूया पंतांचा काय इशारा येतोय. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आणि धावसंख्या झाली ती 32 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक धाव खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. सेमीफायनल नंबर 1 आपण खेळतोय, लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा सामना आहे. जो संघ प्रभावित होईल तो संघ 3 से 65 दिन इंतजार की घड़ी गिनेगा और जो आगे बढ़ेगा वो फाइनल खेलेगा. मित्रांनो काय सामने इकडे रंगलेत आपण पाहिलं. मित्र डोळ्यांनी पाहिलेत. शॉर्ट चेंडू तो ऑन साइड खेळतो, बॅटचा टो लागतो, चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. 1 धावांनी संघाची धावसंख्या 33 धावा. 1 चेंडू आणि मित्रांनो 1 धाव झाली नाही आहे. 2 चेंडू 1 धाव झाली नाही आहे. काय सामने रंगले आहेत मित्रांनो आजच्या दिवसात. आणि नक्कीच थरार आहे क्रिकेटचा महासंग्रामात आपण पाहतोय. तर पांजो प्रीमियर लीगचा आणि पांजो प्रीमियर लीग म्हटलं तर मित्रांनो थरार येणार नाही का. 24 कहाणी आपल्याला पाहायला भेटली आहे. चांगली लढत आपण पाहिली आहे. कोणते संघ चांगले प्रभावित झालेत. व्हेरिएशन केलं, पुढे येऊन चेंडूला पाठवून दिला सीमा रेखा पलीकडे षटकार. या षटकारांनी धावसंख्येला आणि धावसंख्या 39 धावा. शेवटचा चेंडू आहे. सुहास चेंडूवर व्हेरिएशन करायला गेला आणि फुल टॉस चेंडूला परकलं फलंदाजाने आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेखा पलीकडे षटकार. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू या षटकामधील या इनिंगमधला आपण पाहतोय. राईट थंब होतं, विकेट मारा होतोय. परत क्लीन बॉल, फुल टॉस चेंडू होता आणि हा फलंदाज नक्कीच पुढे येऊन खेळण्याची संधी होती.
बॅटला चेंडू लागला आणि चेंडू जाऊन विकेटवर मारला जातो आणि चेंडू डायरेक्ट फलंदाज तंबूच्या आसनाला जातो. आधी 7वा गडी बाद. धावसंख्या झाली 39. 40 धावा करायच्या आहेत. मध्ये प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी आहे. आणि नक्कीच मित्रांनो ती 10ची सरासरी किती मोठी होणार की लहान होणार ती नक्कीच आपण एक ब्रेक नंतर नक्कीच पाहणार आहोत. चोवीस चेंडू आणि 40 धावांचं आव्हान. चला मित्रांनो नक्कीच त्वरित या क्षेत्रांसाठी गावदेवी पांजू टीम चला त्वरित या मैदानात थोडीशी घाई करा मित्रांनो. कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय. सायस्पोर्ट आयोजित पांजू प्रीमियर लीगचा थरार क्रिकेटचा महासंग्राम. चला मित्रांनो त्वरित या मैदानात आमचे पंच येतील थोड्या वेळात मैदानात आणि चांगली पंचगिरी आपण पाहतोय. खूप खडक उन्हामध्ये ही पंचगिरी करणं माझं खाऊ काम नाही आहे मित्रांनो. आणि ज्याने आपल्या करिअरमध्ये आपला नावाचा डंका वाजवला असे अमोल सर, मॉन्टी सर असे आमचे तिन्ही पंच त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या उन्हामध्ये. आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही खेळतात तुमचा पण मनपूर्वक आभार. तरी पण आपण एनर्जी ड्रिंक्स घेत जा, पाणी घेत जा आणि पाणी जास्तीत जास्त पाणी बसून पियत जा अशी तुम्हाला विनंती करतोय. चांगलं ही लढत आपल्याला पाहायला भेटत आहे. साई स्पोर्ट आयोजित पांजू प्रीमियर लीग सीझन 5वं वर्ष आपल्याला पाहायला भेटतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. अनेक चांगली स्पर्धा चांगलं आयोजन निवेदन आपण पाहतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू या मैदानात मोठे मोठे खेळाडू येऊन गेले घडवलं. आणि मित्रांनो आज या विभागात तुम्हाला संधी भेटली आहे त्या संधीचं सोनं करा. येणाऱ्या 13 तारखेला भाईंदर नगरीमध्ये आपण बुधवार ते रविवारपर्यंत आगरी प्रीमियर लीगचा थरार ते पाहणार आहोत. आणि त्या आगरी प्रीमियर लीगचा थरार म्हटलं मित्रांनो एक चांगले खेळाडू ज्याने आपलं नाव टेनिस विषयामध्ये गाजवलं आहे. एमआरआ बॉलमध्ये ते खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. अबाव 40चे असतील, अबाव 50चे असतील, कोण 60 वर्षाचे असतील असे गोलंदाज असे फलंदाज आपल्याला त्या भाईंदर नगरमध्ये पाहायला भेटणार आहेत. तिकडे जायला विसरू नका. 13 तारखेपासून बुधवार ते रविवार क्रिकेटचा महासंग्राम. प्रत्येक दिवशी 4 संघ त्या मैदानात खेळताना आपण पाहणार आहोत. बिग बॅश सारखी ती टुर्नामेंट लीग फॉर्मॅट असणार आहे. प्रत्येक दिवशी 4 संघ आणि 6 षटकांचे ते सामने 6 ओवर के मुकाबले आपको देखने को मिलेंगे. और उस तमाम डीसीपी लाइव और उस टूर्नामेंट आपको देखने को मिल जाएगा. आगरी प्रीमियर लीग का वो थरार क्रिकेट का महासंग्राम. और आप देख रहे हैं पांचू प्रीमियर लीग का थरार क्रिकेट का महासंग्राम. आखिरी यहाँ पर जो सेमीफाइनल के मुकाबले में जीत किसकी होगी किसकी हार होगी, कौन पराजित का छाया लेगा और कौन जीत का सेहरा पहनेगा ये हम देखेंगे. मगर वाकई में तमाम पांजू की हमारी तमाम जनता तमाम कमेटी आपका हम शुक्रिया अदा करेंगे भरत सर और तमाम तुकाराम मंगेला सर जी का इस टूर्नामेंट को कवर करने का मौका मिला. क्योंकि दोस्तों ये तमाम व्यक्तियों ने हमें पर हर बार भरोसा रखा है. जिसे हमारे तुकाराम मंगेला सर जी है वैसे हमारे भरत राउत है, कैलाश पाटिल सर जी हैं, उसके बाद प्रशांत नादोरी सर जी, उसके बाद धनंजय पाटिल. ऐसे बहुत बेहतरीन कमेंटेटर हैं जिन्होंने हम पर भरोसा रखा. और जितने मुंबई विराट नगरी पालघर जिले में टूर्नामेंट होते हैं वो कवर करने का मौका ये तमाम व्यक्ति हमें देती है. उनका हम शुक्रिया अदा करते हैं. और ऐसे ही दोस्तों हमें मौका मिलता रहे क्योंकि दोस्तों ये व्यक्ति हम पर भरोसा रखकर आगे टूर्नामेंट करने का मौका देती है. और भरत सर जी है, तुकाराम मंगेला सर जी, धनंजय पाटिल, उसके बाद प्रशांत नादोरे सर, बहुत बेहतरीन ऐसे कमेंटेटर हैं जिन्होंने पालघर जिला में हमें काम करने का मौका दिया. बम्बई में भी हमने बहुत काम किया. ऑल इंडिया ओपन के भी तमाम तारे सितारों को देखा है. अब मलाड में हम 22 से 23 तारीख तक मलाड प्रीमियर लीग भी कर रहे हैं.
तुकाराम मांगेसर जी के साथ जुड़ गए। कल ऑक्शन है मलाड मालोनी का। पहली गेंद ऑन साइड पर गेंद को खेल दिया। गेंद हवाई सफर करने की कोशिश थी मगर गेंद बल्ले पर आई नहीं। जमीनी शेर करती हुई गेंद मिड विकेट के क्षेत्र में 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपना खाता खोला। भावेश एक तरफ है और एक तरफ अलंकार। ये जोड़ी मैदान पर रंग लेकर आएगी क्योंकि दोनों ये बल्लेबाजों के पास क्षमता है मगर रुकना होगा। अगर एक ब्रेक टू चाहिए तो वहाँ पर सचिन को कर कर दिखाना होगा, लड़ना होगा क्योंकि ये मैच में वापसी करनी है तो फिर विकेट आपको गुच्छे में लेने होंगे क्योंकि दोस्तों छोटा रन संख्या है ना वो सताती है, बड़ी रन संख्या आसानी से डन होती है। कभी खुशी तो कभी गम है, ये क्रिकेट का नाम है। सचिन की अगली गेंद अलंकार की लाती हुई फुल टॉस गेंद थी, स्विप कर दिया है और गेंद को डीप लॉन्ग ऑन बॉलिंग के बाद खेल दिया। गेंद सी मारेगा बाहर, 4 रन। अलंकार नावाता बैंडेज चौकार। धाव संख्या लाखानी धाव संख्या होती थी 5. 35 धावांचा अजूनही आव्हान आहे. येणाऱ्या 22 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. काय सामना सुरू असताना मित्रांनो आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय. पांजो प्रीमियर लीगचा थरार, साई स्पोर्ट आयोजित पांजो क्रिकेट क्लब प्रीमियर लीगचा थरार आणि 5वं वर्ष मित्रांनो आहे. ज्या ज्या व्यक्तींनी या टुर्नामेंटसाठी आम्हाला देणगी दिली त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला. आता मिड विकेटला गॅप मोठा. चेंडू निघून जाईन का आणि चेंडू दोन पायामधून सी मारेगा पलीकडे चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अलंकार नावाचा बँडेज चौकार. धाव संख्या ती 9. 40 धावांचा आव्हान. काय फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. याच मैदानात आपण खेळतोय, सवार प्रॅक्टिस करतो आणि याच मैदानात आपण फलंदाजी आपली दाखवली नाही, गोलंदाजी दाखवली नाही तर आपण कुठे आपली गोलंदाजी दाखवणार आहे. सचिनला बॅकअप करायचा या मैदान आपण खेळतोय याची आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते सचिन. अलंकार साडी सुचित करायचं होतं पंतकडे अपील झाली है आणि स्टॉम्प के सामने पकड़े गए अलंकार. बड़ी मछली जाल में आई है. आप ये बड़ा विकेट गया है, क्या पलटवार होगा, क्या ये मैच में एक टर्निंग पॉइंट आएगा. दोस्तों यही क्रिकेट का खेल मैंने पहले भी दाम दिया था. कभी खुशी तो कभी गम है. ये तो रुलाता है तो कभी हंसाता है. कभी एक डगआउट में गम दिया है तो एक डगआउट में खुशी दी है. क्या आप कौन से डगआउट में खुशी आएगी, कौन से डगआउट में गम आएगा, थोड़ी देर का इंतजार होगा. विकेट आया है मगर अलंकार ने अपना काम किया है मगर आप गेंदबाजों को अपने काम को अंजाम देना होगा. सचिन गेंदबाजी कर रहे हैं, महंगे साबित हो रहे थे मगर विकेट आया है. क्या वो शॉट की जरूरत थी. अलंकार को विचारमंद होगा कि ये शॉट मैंने कौन से अंदाज में खेला है. ये गलत शॉट खेल बैठे और स्टंप के सामने पकड़े गए. अलंकार का खेल समाप्त होता हुआ. क्योंकि दोस्तों सुई जीत करना बोलकर अपने पैर पर कुरारी मारने बराबर है. क्योंकि ये गेंद आपके बल्ले पर आई तो आप सक्सेस, नहीं लगा तो आप बर्बाद भी हो सकते हैं और वही हुआ है. क्योंकि ये शॉट आपके निगाह पर निर्भर रखता है. रेंज पर जाकर बल्लेबाजी करनी है. आप ये मुकाबला क्या फंसेगा, ये मुकाबले को बल्लेबाज बनाएंगे, ये देखने वाली बात होगी. मगर ये क्रिकेट का खेल है, कभी ऊपर तो कभी नीचे, कभी यहाँ पर चढ़ाव तो कभी उतार है. कभी चढ़ाव तो कभी उतार होगा. ठीक है दोस्तों यही क्रिकेट है. न्यू बाठर मैदान पर सुहास आए हैं. एक तरफ भावेश सुहास के ऊपर आवे जवाबदारी बढ़ेगी मगर वहां पर सचिन ने अपने काम को अंजाम दिया है. मगर क्या एक साझेदारी बनेगी कि वही ब्रेक टू फिर से अलावा सचिन दिलाते नजर आएंगे. अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद स्विंग एंड द मिस इज अ डॉट बॉल. ये दबाव है, ये प्रेशर है क्योंकि विकेट गिरने के बाद बल्लेबाज आते हैं तो वहां पर 1-2 बॉल सेट होने लगती है. वो दबाव है, प्रेशर है. मगर दोस्तों दबाव में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है. लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे क्योंकि मेहनत बिना सब कुछ अधूरा है. मेहनत करने वालों को ऊपर वाला देकर जाता है. बेहतरीन शॉट है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. जब तक इनको फील करेंगे 1 रन जरूर मिल जाएगा. तो आज ने अपना खाता खोला. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहिला. टीम की रन संख्या 10-10. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी आपण पाहतोय. 40 धावांचं आव्हान. बिग फाईट बिग लढत आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे, कोणता संघ पराजयाच्या छायेमध्ये जाणार ते नक्की आपण थोड्या वेळ पाहणार आहोत. मगर लड़ना होगा बल्लेबाजों को, गेंदबाजों को भी तो लड़ना है क्योंकि बैंक बैलेंस कम है ना. जब गेंदबाजों पर परीक्षा होती है वो लड़ने की और वो लड़ना होगा. लड़े बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की हार कभी नहीं होती. कोशिश करनी होगी, कोशिश की ना बिना सब कुछ अधूरा है. चलिए थोडीशी घाई करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका.
यानंतर अजूनही दोन सामने आपल्याकडे आहेत, एक सेमीफायनल आणि एक फायनल. तमाम कमिटीचा आयोजक कमिटीचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे, ज्यांनी समालोचकांनी जी संधी दिली आहे. मित्रांनो, भरत राऊत सर आणि तमाम कमेटी. 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान, 18 गेंदे और 30 रन. डीबीएन मीडिया खबर चैनल करती हुई इस मैदान पर इस टूर्नामेंट को पांचों प्रीमियर लीग और पूरी मुंबई महाराष्ट्र में उनके नाम की डंका है दोस्तों. बेहतरीन चैनल है, ठीक है दोस्तों. कैसी गेंद कैच करनी है, कैमरामैन एक लाजवाब अंदाज में करते हैं. विकास आए हैं, पहली गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकलती, वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. विकास को अपनी टीम के लिए विकास करना होगा गेंदबाजी का. अंपायर का निर्णय फायनल होगा, पंचांचा निर्णय आमची नाही. पंचाची कोणी वाद घालून का अशी तुम्हाला विनंती करतोय, तशी गाई करता मिळणार तो. पंचांचा निर्णय आमची नाही. अवंत धावांनी संघाची धावसंख्या होते ती 11. 29 29 धावांचा अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकास गोलंदाजीवर पण पाहतोय, भावेश आणि श्वास. फुल टॉस गेम है, गेंदबाज ने दिया है मौका और बल्लेबाज ने की बल्ले बल्ले, गेंद को बेच दिया. डीप स्कोर एक बाउंड्री रन के बाद 6 रन. सिक्सर, पांचों प्रीमियर लीग सिक्सर. षटकार आणि धाव संख्येला आकारणी. धाव संख्या धावून होती ती 17 17 धावा झाल्यात. अथुनी या 23 धावांची गरज आहे. चेंडू येणारे बाकी 17 चेंडू आणि 23 धावा. खतरा है, कोणावर येणार है तो म्हणला. 23 रनों की अर्ज दरकार है, 17 गेंदों का खेलना बाकी. कदमों का इस्तेमाल किया है, गेंदबाज दे रहे मौका, बल्लेबाज कर रहे बल्ले बल्ले. बैक टू बैक दूसरा षटकार. धाव संख्या 23 23 धावा. 23 धावा झाल्यात. 5:20 झालेत. मित्रांनो, थोडीशी घाई करत आहे. यानंतर अजूनही दोन सामने आहेत आपल्याकडे. सांगली प्रीमियर लीग आपण पाहतोय, पांचवा प्रीमियर लीगचा थरार क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामचा 5वं वर्ष आणि पहिला सेमीफायनल. काय रंगदार होतोय का नाही. गेंदबाज वहां पर हक्का बक्का. विकास के ऊपर हमले चढ़ाए जाते हुए 2 चेंडू टाकल्यात आणि 13 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात विकासने. धाव संख्या झाली ती 23 23 धावा झाल्यात. 17 अजूनही पाहिजेत. येणाऱ्या 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 गेंदे 17 रनों की दरकार. शॉर्ट गेंदी मिश्रा में, ये कैच का मौका, ये कैच बनेगा, मैच बनेगा, मगर क्या ड्रॉप. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. आणि दुसरी जफिकी 2 धावा, तिसरी धावाचा. आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्याला आकारणी. धाव संख्या धावून होती 25 25 धावा झाल्यात. 15 धावा करायच्या आहेत. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुहास काय बॅटिंग करतोय. भावेश 1 धावन खेळतोय, तर सुहास खेळतोय ती 15 धावांवर 2 षटकार त्यामध्ये सामील केल्यात आपल्या बॅटने. काय फलंदाजी. चेंज पेस केला, ऑन साइडला खेळ स्कोर लेगला. क्षेत्रक्षेत्राला चेंडू निघून जातो. सी मारे का पलीकडे चौकार. धाव संख्या होऊन ते 29. 11 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 14 चेंडू आणि 11 धावा. पांचो प्रीमियर लीगचा थरार. साई स्पोर्ट आयोजित पांचो प्रीमियर लीग वर्ष 5वं आपल्याला पाहायला भेटतोय. मित्रांनो, चांगली लढत आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 1 आपल्या समोर कुठली जाते आहे. आणि पहिला सेमीफायनल म्हटलं तर मित्रांनो, हा सामना जो विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. जो संघ प्रभावी होईल तो 365 इंतजार करेगा. ये खराब गेंद है, लाइन खराब है. ज्यादा जोर लगाने गए और आउट साइड ऑफ स्टम्प गेंदबाजी का नजारा करना था, मगर नाकाम. धाव संख्या होती 30 30 धावा झाल्यात. 10 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. काही या 2 चेंडूमध्ये सामना फिनिश केला जाणार का. षटकार आणि चौकार, क्या षटकार आणि षटकाराने. सुहास स्ट्राईकला पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. फुल टॉस चेंडू आहे. चेंडूला दिशा देतो, चेंडू जातोय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेने. चौकार. 13 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जवान्स व वॉरियर्स टीम हा तिकडे जल्लोष करतोय, मगर मित्रांनो अजून सामना संपला नाही. शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही आहे. 13 चेंडू आणि 1 वन साइड सामना आपल्याला पाहायला भेटला मित्रांनो. सेमीफाइनल मगर 200 रन संख्या बनाना था. बैंक बैलेंस वहाँ पर कम था. घाव देवी पांचों टीम का वहाँ पर नाकाम हुई है टीम. मगर ये गेम पर क्या विनिंग शॉट आएगा.
कदमों का इस्तेमाल, गेंद लंगों पर, गेंद हवा में है और एक बेहतरीन कैच वहां पर सचिन द्वारा। बल्लेबाज सुभाष बैक टू डगआउट गॉन। क्या अभी भी मैच बाकी है दोस्तों? मैच तो आखिरी गेंद तक बाकी है, क्योंकि आखिरी मुकाबले में आखिरी गेंद गिरती नहीं, वहां पर मैं हारा नहीं, मैं जीता नहीं, इसका नतीजा अभी तक आना बाकी है। बात बाकी है, अभी तो रात बाकी है, अभी तो सिर्फ आगाज है, ये अंजाम बाकी है दोस्तों। ये तो झांकी असली पीछे रहना बाकी है। चला न्यू बॅटर जरा फास्ट या, 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अक्षय न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहे. तमाम पांढर प्रीमियर लीग आपण पाहतोय डीबीएन मीडियावर, आणि जे प्रेक्षक आम्हाला पाहतात ऐकतात घर बसले त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तमाम पांजू कमिटीच्या वतीने आणि तमाम आमच्या क्रिकेट रसिकांतर्फे आपला मनपूर्वक आभार. आणि मित्रांनो नक्कीच त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. एक चांगला चॅनल आहे डीबीएन मीडिया, आणि या मीडिया चॅनलला डीबीएन मीडिया ज्याने मित्रांनो एक वांकिडी स्टेडियमला जाऊन आपलं चॅनलचं नाव अजून वर आणलं असा हा चॅनल बाबू आणि धनंजय मांगेला सर आपलं मनपूर्वक आभार. बाबू येतो गोलंदाजी करण्यासाठी, मंदार येतो गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहे. सुभाष भावेश स्ट्राईकला आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू न बोलता इशारा, चेंडू फाईनलीच्या दिशेने जातोय. पाहूया चौकार होईन का, आणि 2 धावा अंकित केलं गेलं, म्हणजे 3 धावा नक्कीच पूर्ण होतील. पुरता चेंडू येणार आहे तो फ्री हिट. येणाऱ्या 12 चेंडू आणि 3 धावांचा अजूनही गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. ज्या वॉरियर्स या टंगा सेमीफायनल नंबर 1 ऑन साईडला स्क्वॉलिकच्या दिशेने चेंडू जातोय. भावेश बोलतो अक्षय फिनिश करणार आहे, तर आता पाहूया भावेश करतो का अक्षय करतोय फिनिश. या सामन्याला 2 धावांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळणं बाकी आहे. चांगली लढत आपण पाहतोय. पांजू प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, आणि या महासंग्रामचा सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतो. यानंतर दुसरा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. एकविरा डन आणि एकविरा चॅलेंजर यामध्ये होणारा सामना आहे. सेमीफायनल नंबर 2 कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये लढत करणार आहे. चेंडूला पाडून दिला सीमारेखा पलीकडे आणि येतोय षटकार. चला मित्रांनो नक्कीच आपण पाहतो तर मॅन ऑफ मॅच गेम चेंजर खिलाडी मितेश. 8 धावा आणि 3 गडी बाद केल्या मितेश. आपण या लवकर. चला मित्रांनो सेकंड सेमीफायनल नक्कीच सुरू होणार आहे. तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा हार्दिक स्वागत. दोन्ही संघाला आम्ही देतो हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो आज भरत राऊत, तुकाराम मांगले सर आणि पांजूकर आपण मला समाजवर्गंतीची संधी दिली. आपलं तमामचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि मित्रांनो असंच आमच्यावर प्रेम असून द्या. आणि भरत सर आणि तुकाराम सरांनी तर खूप आमच्यावर भरोसा ठेवला आहे मित्रांनो. अशी व्यक्ती कमी आहेत पूर्ण या मुंबई महाराष्ट्रामध्ये आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये. आणि त्या क्षेत्रामध्ये तुकाराम सर, भरत राऊत आणि प्रशांत दोरे आणि धनंजय पाटील आम्हाला जो कॉपरेट करतात त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि मित्रांनो तुमच्यातून मी घेतो आहे रजा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.